नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026 ची माहिती. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे? मकर संक्रांतीचे वाहन काय आहे? मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे? मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे? पुण्यकाळ कोणता? मकर संक्रांतीचे संपूर्ण फल, नक्षत्र कोणते? या दिवशी कोणते दान करावे? ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 असं क्वचित घडत असतं. 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षष्टीला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3 वाजून 6 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे? तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत. या पुण्यकाळात आपण काय करायचं? तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा, वाण द्यावं, दान आपण करू शकतो, जप तप करू शकता. आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली? वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करावयाच्या असतात. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. बघा, पायस म्हणजे खीर. म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यावयाचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. तर यंदा भोगी हा सण मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी हा सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करी दिन. गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 ला असणार आहे. अशा प्रकारे 3 दिवसाचा वेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. बाजार भावामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्हे ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्त्व दिलं जातं. तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्यांचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावीत आणि गाय सुद्धा दान करावी. नवीन भांडे आपण देऊ शकता. तीळपात्र देऊ शकता. ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, वस्त्र, गोग्रास अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता. आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे
त्या काळामध्ये बघा, उबदार कपडे, काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात. आपल्याला ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा. तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका. विचार करून बोला. तामसिक पदार्थ खाऊ नका. ब्रह्मचार्य पाळा. या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्यात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीत प्रवेश करीत असतो. ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. बघा, मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या आहेत. आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासिनी महिलेने ही साडी वर्ज्य करायची, म्हणजे घालायची नाही. पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत. या दिवशी धार्मिक उपाय: सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यात काळे तीळ टाकावेत. याने पितृदोष दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात. कवड्यांना दुधाने स्नान घालावे. एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवावेत. तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे. मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या. इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्याबरोबर शेअर करत आहे. यावर्षी 2 पंचांगात वेगवेगळी माहिती आहे. चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातली माहिती सेम आहे. पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज्य सांगितला आहे. तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंग वर्ज्य होता. तर अशा पद्धतीने यावर्षीची मकर संक्रांतीला या शुभतिथीचा आपण सदुपयोग करा. या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूंची सेवा करा. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल. आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर या महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.